हो मयूर पवार ऑन फायर. जवळजवळ आमचा अर्धा तास वाचून झालेला आहे म्हणून आता थोडी रेस्ट घ्यायचा. इकडं फोन वाजला आहे कुणाशी बोलतात याला मागवत आणि मास्तर कुठं चालले. थंडी वाजते मास्तराला. ही सगळी नाटकं आहेत ओव्हर ॲक्टिंग. तर नीटे काय वाजवत आहे तर नाही तर स्वेटर घातला असता त्यांनी. आई गाईज जय विराजा अग्रेगोली. तर गाईज आज थोडी तब्येत डाऊन वाटते म्हणून मी आज कामावर गेलो नाही. सोमवार आहे आज सुट्टी होती रविवारी पण आज तब्येत डाऊन आहे त्यामुळं गेलो पण नाही कामावर. आणि बोलतो घरी येतो थोडा ब्लॉग बनवतो तर आपला ब्लॉग पण पडत नाही. मम्मी पप्पा फिरायला गेले आणि ते उद्या येतील आता मंगळवारी. आणि मी घरी एकटाच आहे. बाय पण जॉबवर गेले आणि मी आता जेवतो आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. लाईट गेले गाईस. आमची लाईट काही कधी पण जाते तिला वारवीर काय नाही. कंटाळा आला घरात बसून पण आता बघतो कोण पोरं आहेत का नदीवर तिथं जातो. गाईस नदीवर आलाय जाम ऊन लागत आहे बघा. नदीवर पण कोण पोरा नाही. मासं पकडायला मासं पण लागत नाही म्हणून कोण येत पण नाही. जातो घरीच आपला. काहीच मी वाशिम गेलो बाईला आणायला. बाय आले आहे बघा आणि मंचुरियन आणल्यात बाईने. नानी पण आले. मा काय बोलतं नानी मग. काहीच काल पेरवा झाला बाईने त्यातला मी एक कापलाय. मस्त मीठ मसाला टाकलाय. मस्त कांदो आता भूक लागली आणि नंतर वाजवायला जातो 7 वाजायला आल्यात. बाईला पण देतो गाला घे. गाईज मी जातो आता वाजवाला. मस्त पेरू लागला गोड गोड जाम. त्यात मीठ मसाला टाकून अजून भारी लागला. गाईज मी देवलाकडे आलाय आणि सामान घेतो आमचा बघा. जवळजवळ आमचा अर्धा तास वाचून झालेला आहे म्हणून आता थोडी रेस्ट घ्यायचा. इकडं फोन वाजला आहे कुणाशी बोलतात याला मागवत ना. इकडं नेट बांधले आम्ही लोक कधीच बांधले तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल. आणि नंतर आम्ही जेवण झालो इथं खेळायला पण येणार आहे. फीज बघा अजून तशीच आहे म्हणजे आम्ही सारवता होती जवळ 2 आठवडे झालं का आम्ही सारवतो तिला. 2-3 आठवडे आले म्हणजे तशी टेक राहिली तशी पीच. काहीच इकडं आम्ही वाजवायला आला. ह्यो वाजताय बॉल पाहिजे खेळायला इथं काय बॉलाचा. पण इथं पोरा बॉल ठेवी नाही ते लगेच घेऊन जातात. कालच्या मॅचिंगच्या समाधानी 1 नंबर वर टाकले काहीच नाच खुलाळा आहे. गाईज माझा कसा माहिती आहे का मी कुठं फिरायला गेलो ना तरच ब्लॉग बनवतो. आणि म्हणजे कुठं असा बाहेर चाललो कंटेंट भेटला तरच मी ब्लॉग बनवतो नाही तर मी तसा बनवी नाही. पण तसा करून माझ्या अकाउंटची रीच कमी होत चालली म्हणून मी आता ठरवलं आहे 5 मिनिटाचा का नसेल ना ब्लॉग जसा कंटेंट भेटेल तसा मी ब्लॉग बनवत राहीन. आणि गाईज तुमचा असंच सपोर्ट राहू द्या लास्ट परत. आणि मी नक्की लवकरात लवकर असा ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगत जा का मी कसा ब्लॉग अजून बनवायला पाहिजे. आणि मास्तर कुठं चालले. थंडी वाजते मास्तराला. ही सगळी नाटकं आहेत ओव्हर ॲक्टिंग. तर नीटे काय वाजवत आहे तर नाही तर स्वेटर घातला असता त्यांनी. आणि तुम्ही नक्की गाईज कमेंटमध्ये कसं सांगत जा म्हणजे कसा मी ब्लॉग बनवला पाहिजे. आणि जो कोण नवीन असेल अकाउंटवर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. गाईज कांदा धोका होता म्हणून स्टँड लावलेला पण आता वाजून झाला आहे नीट जातो घरी जेवायला. गाईज मी घरी आलाय आता मस्त जेवतो. मग बाईने इकडं देव धुवायला घेतल्यान म्हणजे धुवून झाल्यान आता मांडते देव. मम्मी पप्पा पण आता उद्या येतील दुपारी. मी कामावर असेल बाई पण कामावर असेल. गाईज द्या बघा पनीर केले गेले बाईने मस्त वरण भात केलाय. अजून काय नाही केला पापई पण नाही केलं. दोघांपुरतात केलं मम्मी पप्पा फिरायला गेल्यात ना.
आम्ही खावा कार्यक्रम लावला इकडं करून खाऊन मजा करतो. मग मी खेळायला आलाय, जाम बॉलिंग टाकली आहे बघा. मी व्हिडिओ करायलाच विसरलो आणि हे बघा घाम फुटलाय जाम. सुशांत मध्ये खेळता आता यो पेक्या बॉलर बघा, पेक्या बॉलर जाम ताणून फेकतो. असं आहे लय वाईट. राज पवार आताच खेळून आला ना, कविश आजारी आहे नाही म्हणून ताकद नाही बॉल येईल एक, नाही तर त्याला जाम आवडतं त्याच. हे भाई काय मोडत नाही आता मॅच झाल्यावर ना. आउट ऑफ फॉर्म आहे सध्या. दाखवेल कमबॅक करेल तो. तुझा काय नादच नाही. मयूर पवारने मला शिकवला सगळ्या हो मग. बॉलिंग. मयूर पवार कोच आहे माझा बॉलिंगचा. काय बोलायचे. मयूर पवार 1 पॉइंट. नाहीच आम्ही आता घरी जातो. सुशांता काय तिकडे जाईल गाडी घेऊन, आम्ही आपली गाडी घेऊन जातो इकडं. परत चालत येतो जातो. हां गाडी चालू होते का बघू. मला पिशवी द्यायला लागेल त्यांच्याकडे. थांबा गाईच मी घरी आला जस्ट बुटाच होतो मला. मस्त पाणी भरून ठेवलाय. उद्या काय परत वाटणार आहेत, जास्त नाही गवाजी. मी आता ब्लॉग एंड करतो आणि मी असंच आता ब्लॉग बनवीन कंटिन्यू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.